हा 90 टक्का ना तारशेला सर म्हणजे काय त्याच्याकडे पण आला यांनी तिकडे सरकारला डीपी हे विशिष्ट उद्देशाने करण्यात आलेला प्लॅन आहे। या प्लॅन मध्ये हजारोंचे संसार रस्त्यावर येणार आहेत। जर बिल्डिंग 401 बिल्डिंग उद्ध्वस्त होणार तर प्रत्येक बिल्डिंग मध्ये आपण 20 फ्लॅट धरूया, जास्त नाही। आता हा म्हणतोय, मिलिंद म्हणतोय की दोन्हीकडचे म्हणून 1000 बिल्डिंग आहेत। 1000 बिल्डिंग जरी त्याला आपण 500 धरूया, एकामध्ये 20 फ्लॅट म्हणजे किती झाले? आता 10,000 घरं जर उद्ध्वस्त होणार असतील तर त्यांच्यामध्ये माणसं किती? 4 पकडूया, 40,000 माणसांना रस्त्यावर आणणारा डीपी प्लॅन आहे। आम्ही याच्या विरुद्ध जन आंदोलन उभारणार आहोत। कुठल्याही एका पक्षाचं हे आंदोलन नसेल तर ह्या सर्व पक्षांना एकत्र घेऊन आम्ही आंदोलन करू। आज आम्ही तसं आवाहन करणार आहोत। हे आमच्या लक्षात एका आर्किटेक्टनी आणून दिलेलं आहे। हे काहीतरी विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेलं काम आहे। अजून एक प्रकरण उघडकीस आणणार आहे, पण ते उघडकीस आणताना मला आणि त्याचा वापरता येतो का हे पण बघायचंय। त्याच्यामुळे विकासाला आम्ही कधीच नाही म्हणत नाही, विकास करावा, विकास झालाच पाहिजे, नॉट ॲट द कॉस्ट ऑफ ह्युमन बिंग्स। माणसं जगली तर विकासाचा वापर होईल ना। तुम्हाला माणसांनाच मारून टाकायचं तर विकास काय कामाचा? कुठेतरी नेऊन ठेवणार ट्रान्झिट कॅम्प मध्ये, काय गरज नाही आम्हाला। त्यामुळे हा जो काही प्लॅन आहे, हा कळवा आणि खारेगाव ही जी 2 जुनी ऐतिहासिक गावठाणं आहेत, याला फार पूर्वीचा इतिहास आहे, ती दोन्ही गावठाणं उद्ध्वस्त होणार यासाठी मी पत्रकार परिषद बोलवली होती। मी एक रोड प्रस्तावित केलेला होता, जो 3रा पूल आहे। आपण राईट मारतो आणि आपण नवीन रस्त्याला जॉईन होतो। मी त्यांना सांगितलेलं एक लेफ्ट मारा आणि तुम्ही स्ट्रेट हायवेला आणि बायपासला जॉईन करा, म्हणजे मग सगळाच ट्रॅफिक जो काही गोंधळ होतो तो सगळा बंद होईल। मॉडेल करायचं आहे। आता हे आज टीव्हीवर जाईल, लोक पेटून उठतील। एक साधी इथली जानकीनगर झोपडपट्टी तोडणार होते तर 5,000 माणसं रस्त्यावर आली होती। इथे 40 आणि 50,000 माणसांचा तुम्ही गेम वाजवतात कशासाठी? का? त्रिमूर्ती, साईबाबा नगर ह्याच्या आतमधनं तुम्हाला डीपी प्लॅन हवेत कशाला? त्याच्या मागचं कोण आहे? तुम्हाला कोणाला बघायचंय? तोच आम्ही शोधतोय उद्देश, तुम्ही पण शोधा की त्रिमूर्ती, साईबाबा, सह्याद्री या 3 सोसायटी, सुदामा या 3 सोसायटीचा पुनर्विकास हा अडेल कसा आणि अडताना तो कोणाच्या मदतीने पुढे जाईल? हे असे करोडो रुपयाचे भ्रष्टाचाराचे करतात कशाला? आणि एवढीच हौस आहे तर ठाण्यातलं करा ना डीपी प्लॅनचे रस्ते उघड। कळव्यातल्या विशिष्ट भागात तुम्हाला डीपी आणायचे, कशाला आणायचे? आणि कळव्यामध्ये काय एवढं ट्रॅफिक जाम बिम होत नाही आता। 3ऱ्या पुलामुळे कळव्यातल्या लोकांना चांगली हे मिळालेली आहे। आणि जर तो मागचा रस्ता जो आम्ही सुचवलाय, जो खारेगाव मार्गे जाईल, तो झाला तर मग कधी ट्रॅफिकच होणार नाही ते।
तुम्ही ट्रॅफिकचा विचार करून डीपी प्लॅन आणता ना. आता काय इथे उघड्या जमिनी नाही आहेत. अरे कमीत कमी महानगरपालिकेने जिथे उघड्या जमिनी आहेत तिथे होणारी अतिक्रमण तर रोखावीत. बिल्डिंग चालू आहे, करणार का ऑफिसरला सस्पेंड? ऑफिसर्सच्या परवानगीने डीपी रोड वरती बांधकाम चालू आहेत. माझं सौरभ राव यांना आव्हान आहे की डीपी रोड वरती बिल्डिंग होत आहेत. आम्ही वारंवार सांगतो डीपी रोड वरती बिल्डिंग होत आहेत. काय ना मस्त अधिकारी खातात 300 रुपये स्क्वेअर फीट, मस्त भाव लावलाय. मेन रोड वरती बिल्डिंग होत आहेत, स्टेशनच्या जवळ बिल्डिंग होत आहेत. 9 बिल्डिंग एका एरियात चालू आहेत. कोणाला काय पडलेली नाही. पाणी बिल्डिंग कोणाला लक्ष द्यायला वेळ आहे गरिबांच्याकडे? आपलं नौपाडा सांभाळलं की आपलं काम झालं. ठाणा नौपाडापुरतं मर्यादित आहे, कारण का सुशिक्षित वर्ग फक्त नौपाडात राहतो, बाकी सगळे अशिक्षित, अनपढ, गवार. हे आम्ही सहन करणार नाही. ह्याच्यातला 1 इंच सुद्धा डीपी प्लॅन पुढे जाऊ देणार नाही. तुम्ही पत्रकार आहात ना? मूर्ती, साईबाबा नगर शोधा, मग तुम्हाला काय दिसतं ते कळेल. ठाण्यानंतर आता कळ्यामध्ये देखील आशरने आता डोक्यावर काढलेले जितो त्यांना देण्यात आलेला त्याच्यामध्ये कॅन्सर का वाटतं आशर सारख्यांना कुठेतरी आता ह्या ठिकाणी त्यांचं मी तर आशरला आता ठाण्याचा मालकच समजायला लागलो. म्हणजे तो महाराष्ट्राचाच मालक झाला असता आता थोडासा, पण तरी काय भरोसा नाही. त्यांचं सगळ्यांशी चांगले संबंध असतात त्याच्यामुळे. निवडणुकीच्या काळात एक येतो सेफ असा नारा होता, एक येतो सेफ आहे असा नारा सुरू होता निवडणुकीत. मला वाटतं आता या कळ्यामध्ये सेफ आहेत का कोणी? एक हे तो सेफ आहे. आम्ही एक आहोत, आता सेफ आहोत. आता येऊन दाखव कळवायत.